अगदी 5 ते 10 मिनिटमध्ये बनणारी ताकातली कढी कशी बनवायची, चला तर मग बघूयात या ताकाच्या कढीची रेसिपी। एक मी पातेलं घेऊन त्याच्यामध्ये तेल गरम झालं की जे आपण बारीक करून घेतलेलं वाळलेलं खोबरं आहे ते खोबरं, तसेच जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण याची सर्व फोडणी दिली। हे सर्व छान तेलामध्ये तडतडलं, परतून घेतलं। आता याच्यामध्ये आपण ज्या 2 बारीक चिरलेल्या हिरवी मिरच्या आहे त्या हिरव्या मिरच्या देखील तेलामध्येच आता परतून घ्यायच्या। 1 चमचा हळद घालायची आहे। या मसाल्यामध्ये या खोबऱ्याच्या मसाल्यासोबत बेसनचं पीठ देखील आधीच या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। ताक आपल्याला या मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। हे सर्व ताक एकाच वेळी मी या मसाल्यामध्ये सर्व ओतून घेतलं। चवीनुसार आता मीठ आपण टाकून घेतलं। तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर देखील या कढीमध्ये आपण टाकून घेतली। आता हे परत एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान एकसारखं हलवून घ्यायची। कढी उकळते तसं हळदीचा पिवळसरपणा त्याच्यामध्ये उतरलाय।